शायद ये स्टोरी सुनने के बाद में आप आंसू को रोक नहीं पाएंगे। ऐसी एक शेरनी को हम आपके सामने लाने जा रहे हैं। सो तेजश्री मैम, आर यू देयर? अगर है तो थोड़ा सा हैंड रेज कीजिए मुझे। यस, तेजश्री मैम, आर यू देयर? ओके, यस, थैंक यू। यस, तेजश्री मैम, रियल Yes. शेरनी ऑफ जीएससी। बस तो प्रणाम आपको, थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच। नहीं, लिटरली मतलब साइले मैम तो आंसू रोक नहीं पा रहे थे। और जब मैंने सुना, आई एम रियली प्राउड ऑफ यू, रियली प्राउड ऑफ, हैट्स ऑफ टू यू। मैं ज़्यादा समय नहीं लेना चाहूँगा। यस, रियली यू आर अ शेरनी एंड यू आर हियर टू इंस्पायर टुडे। yeah, यस, I'm sure. Am I audible, sir? यस 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 यस, ऑडिबल। सब Okay. लोगों को मैं यहाँ पे बताना चाहूँगा कि तेजश्री मैम का जो स्टोरी है, प्लीज़ नाम मैं बार बार, क्योंकि आपने मैडम नाम चेंज नहीं किया, जूम यूज़र ही आ हाँ, रहा वो I don't know, वो है। ऑटोमेटिक वैसे ही ज्वाइन हो ठीक है, गया। नॉट एन इशू। बट सब लोगों का आपका नाम पता होना चाहिए, इसलिए मैं वापस बताता हूँ कि तेजश्री ओरा मैडम का नाम है, मुंबई से बिलोंग करते हैं, आईटी इंजीनियर है, एमबीए किया हुआ है और बहुत कुछ उनका प्रोफेशन है। लेकिन मेन जो जर्नी है वो आज हम मैम के माध्यम से सुनना चाहते हैं। सो तेजश्री मैडम, वेलकम, ओवर टू यू। मैं आपको हैंड ओवर कर रहा हूँ, प्लीज़ शेयर कीजिएगा आपका Sure, जर्नी। sure, sir. Yes. So first of all, a very happy Women's Day to everyone. So मी माझी लिहिलेली स्टोरीच वाचून दाखवणार आहे कारण बोलण्याच्या ओघामध्ये मला माहिती आहे की मी खूप भावनाविवश होईन आणि मला कदाचित शब्द फुटणार नाहीत. म्हणून जे मी लिहिलेलं आहे GSC ला पाठवताना तेच मी वाचून दाखवणार आहे. सो मी माझी स्टोरी सगळ्या भाषांमध्ये लिहिली. सो इन कुछ शब्दों में मैं अपने जीवन का सबसे लंबा प्रवास आपके सामने रखना चाहती हूँ. यह वर्णन है कि जो मेरे अंदर की माता को जगाने में समृद्ध हो गया और मैं एक महिला से माता बन गई. A child gives birth to a mother. This is the most complete description of what a woman becomes after she becomes a mother. इथे मला सुरुवातीलाच डॉक्टर विष्णू माने, डॉक्टर सायली आणि समस्त GSC आणि BRC टीम्सना धन्यवाद द्यावयाचे आहेत. बिकॉज इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम ऑफ माय लाईफ प्रारब्धाने मला या ग्रुपमध्ये जॉईन होण्याची प्रेरणा दिली. अँड द इनपुट विच ऑल ऑफ यू हॅव गिवन, आय एम द मोस्ट ग्रेटफुल टू वन अँड ऑल. सो हमारे वैवाहिक जीवन का वो दौर था जिथे मी आणि माझ्या नवऱ्याने आमच्या लग्नाचा पुढचा टप्पा घेण्याची तयारी केली होती. आम्हाला पालक व्हायचं होतं कारण लग्नाला ऑलरेडी 7 वर्ष झाली होती आणि माझं वय 36 होतं तेव्हा. परंतु संतान प्राप्तीचं सुख काही लाभत नव्हतं. We had visited many doctors in my hometown Mumbai and as well as in other cities as well. Every time there was a positive test, it raised our expectations and happiness. पण विधात्याने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. Due to medical complications, I was subjected to 3 miscarriages. It led to a totally down morale in my entire family, both my in-laws and my parents' side. इन दॅट डिफिकल्ट टाइम असं म्हणतात की संकट येतात तेव्हा ती अनेकच येतात आणि माझ्या मागे तर म्हणजे परीक्षा संपतच नव्हत्या. सो इन दॅट डिफिकल्ट टाइम माय मदर हॅड पास्ड अवे. So the loss of my mother and the whole concept of every time losing a hope was becoming a lot. मला सारखं असं वाटायचं की माझ्याच बाबतीमध्ये मुलं होण्यामध्ये इतकी विघ्न का येत आहेत. But my in-laws, my parents, my younger brother and my husband, they stood by me as a rock solid people and they kept on encouraging me. My mother-in-law gave me the most important moral support as a woman because she kept telling me that I am a believer and I can see a little baby in your arms. Never lose hope. तू एके दिवशी आई नक्की होणार आहेस तेजश्री, असं त्या मला सतत सांगत असायच्या. The pregnancy was very much eventful and not at all smooth. म्हणजे मी अक्षरशः पहिल्या महिन्यापासून बेड रेस्टवर होते. बिकॉज ऑफ माय हिस्ट्री ऑफ मिसकॅरेजेस डॉक्टरांना अजिबातच चान्स घ्यायचा नव्हता. अँड डे वन आय वॉज लाईंग ऑन द बेड and I had to take leave from my office. So it was an unpaid leave for me.
त्याच्यानंतर माय सर्विक्स हॅड ओपन्ड इन द 6th month लिडिंग टू द सर्वायकल स्टिचेस. मला अजूनही आठवत आहे, मी सोनोग्राफी करायला गेले होते कारण मला ब्लिडिंग होत होतं. सोनोग्राफीमध्ये आलं की सर्विक्स खूप ओपन होतं. सेम डे आय वॉज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल अँड ऑपरेटेड. म्हणजे मी सोनोग्राफी सेंटरहून डायरेक्ट ICU मध्ये गेले होते तेव्हा. आणि आय वॉज डायरेक्टली ऑपरेटेड बिकॉज देर वॉज वी कुडंट वेटेड इवन फॉर 1 day. So I was in the hospital for 2 months lying in a head low position. म्हणजे मी फ्लॅट बेडवर झोपू शकत नव्हते. अशा पोझिशनमध्ये मी 2 महिने सतत झोपलेले होते. आणि ह्या सर्व काळामध्ये मेनी बॅड थिंग्स हॅपन थ्रू आउट. लाईक अर्ली इट वॉज अ ट्विन, देन देर वॉज अ व्हॅनिशिंग ट्विन सिच्युएशन, देन द एमनिओटिक फ्लुइड रिड्युसिंग टू द डेंजरस लेवल. आणि त्याच वेळेला माझा नवरा पण ICU मध्ये ॲडमिट होता. आणि माझ्या बाळाचं वजन सुद्धा कमी होत होतं, ज्याला क्लिनिकली FGR फिटल ग्रोथ रिडक्शन म्हणतात. ते प्रत्येक सोनोग्राफीमध्ये इट वॉज शोईंग अप. सो दॅट इज वाय फायनली वी हॅड टू टेक द डिसिजन टू डिलिव्हर अ प्री टर्म बेबी. तेव्हा 7व्या महिन्यामध्ये आणि 9व्या महिन्यामध्ये आपल्याकडे डोहाळे जेवण करतात. तर माझे असे खूप, मी अगदी इमले मनामध्ये रचले होते की आपण छान हिरवी पैठणी घेऊन डोहाळे जेवण करूया, बेबी फोटोशूट करूया. परंतु ते सगळे इमले हवेतच विरून गेले. बिकॉज इट वॉज अ व्हेरी हाय रिस्क प्रेग्नन्सी अँड इट वॉज अ प्रेशस प्रेग्नन्सी जसं मेडिकल टर्म्समध्ये त्याला म्हणतात. पण मला सतत असं वाटत राहायचं की इस रात का कभी तो सवेरा होगा, होना चाहिए, असं मी रोज स्वतःला तेव्हा सांगत असायचे. अँड देन डेस्टिनी मेड मी मीट ऑल द ब्युटिफुल पीपल ऑफ GRC, BRC. All of you would be moms. And finally, my doctors who actually pulled me through the worst and delivered my miracle baby. या सगळ्या काळामध्ये मला GSCचा खूपच आधार होता. सगळ्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये, निरनिराळे फन सेशन्स, हेल्थ रिलेटेड सेशन्स ऐकण्यामध्ये, स्टोरीज ऐकण्यामध्ये माझा वेळ अगदी सत्कारणी लागायचा. आणि माझा वेळ जायचा कारण मी पूर्ण बेड रेस्टवर होते, मी बाकी काहीच करू शकत नव्हते. आणि एक उमेद तेव्हा मला मिळायची की आपण ह्या प्रवासात एकटे नाही आहोत. आपल्यासारख्या वुड बी मॉम्स अजूनही आहेत की ज्या सिमिलर पाथमधून जात आहेत. सो एव्हरीवन केम इन टू माय लाईफ इन अ सर्कल बिकॉज माय हजबंड वॉज बॉर्न इन द सेम हॉस्पिटल ॲज माय डॉटर. सो त्या हॉस्पिटलला 40 वर्ष झाली. आणि माझा नवरा आणि माझी मुलगी एकाच हॉस्पिटलमध्ये, एकाच लेबर रूममध्ये जन्माला आलेले आहेत दोघे. सो दॅट वॉज अ सर्कल ऑफ लाईफ विच वॉज कम्प्लिटेड. सो माझ्या बाळाला लेबर रूमच्या जेव्हा बाहेर आणलं तेव्हा माझ्या सासूबाईंनी अगदी स्पॉन्टेनियसली म्हटलं की वाव, यू हॅव कम. आणि तिने आईंचा आवाज ओळखला. आणि आम्हाला तर अजिबातच आश्चर्य वाटलं नाही तेव्हा, कारण गर्भसंस्कार आणि गर्भसंवादाच्या निमित्ताने बाळ सगळ्यांचा आवाज सतत ऐकत होतं. पोटावर हात ठेवून माझ्या सासूबाई तिला गोष्ट सांगायच्या रोज. तर तो आवाज त्यांनी अगदी तत्परतेने ओळखला. आणि ते बाळ जेव्हा माझ्या हातात दिलं तेव्हा इट वॉज, आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट फिलिंग. सो अतिशय सुंदर असा क्षण होता तो माझा आयुष्यातला. आणि इट विल रिमेन फ्रोझन इन माय माइंड फॉर एव्हर अँड एव्हर. सो माझी मुलगी नवरात्रीमध्ये झाली होती प्री टर्म. तिचं ॲक्च्युली एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट वॉज इन द दिवाळी, बट तिला लवकरच यायचं होतं जगामध्ये, जग पाहायला, म्हणून ती नवरात्रीमध्येच आली. आणि आम्ही तिचं नाव अनिका ठेवलं आहे कारण ते एक देवीचं, पार्वतीचं नाव आहे. आमच्या घरामध्ये आमच्या सगळ्यांची नावं दिव्यावरून आहेत. माझे सासरे डॉक्टर दीपक, माझ्या सासूबाई डॉक्टर ज्योती, माझा नवरा चिराग, मी तेजश्री आणि आता माझी मुलगी अनिका. आम्हाला तेव्हा असं वाटलं की आपल्या आनंदाचा कलश अतिशय पूर्णपणे आता भरलेला आहे. व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट इन लाईफ अँड व्हॉट एल्स आय कॅन आस्क गॉड, असं मला त्या क्षणी वाटलं होतं. परंतु परत नियतीला वेगळंच काहीतरी हवं होतं. सो सगळ्यात मोठा घात झाला जेव्हा माझा मोस्ट बिलव्हड नवरा चिराग 2 महिन्यापूर्वी 11 जानेवारीला या जगातून अचानक निघून गेला. तो ही पास्ट अवे बिकॉज ऑफ अ सडन कार्डियक अरेस्ट. आम्हाला अजूनही खरं नाही वाटत आहे की तो दिवस आलाय आपल्या आयुष्यामध्ये. सो तेव्हा एक आनंद फिल्मचा एक डायलॉग आहे की बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. Therefore, I know that my husband had enjoyed his baby to the fullest. मला माझ्या मैत्रीण एक म्हणालेली, मला अजूनही आठवत आहे की तेजश्री, परीक्षा संपतच नाहीयेत.
आणि मी पण तेव्हा तिला उत्तर दिलेलं होतं की सगळ्यात कठीण पेपरच दिलेला आहे मला, जो सोडवलाच जात नाहीये माझ्याकडून. बट अ बेबी इज अ प्रेशियस थिंग अ मदर अ वुमन कॅन गेट. आणि आम्ही तिला वाट दाखवण्यापेक्षा आता तीच आम्हाला वाट दाखवते. सो ती 2 महिन्यांची असताना जेव्हा मास्क मेकिंग कॉम्पिटिशन झाली होती तेव्हा तिने मेडल पण जिंकलं. तेव्हा माझा नवरा होता आणि वी ऑल हॅड वी वर लाईक व्हेरी मच इन्व्हॉल्ड इन दॅट अँड वी रिअली एन्जॉयड दॅट कॉम्पिटिशन. सो एक संस्कृत श्लोक मी इथे म्हणू इच्छिते की नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः, नास्ति मातृसमं त्राणम, नास्ति मातृसमा प्रपा. What it means, that it means there is no shelter, refugee, protection or a solace like a mother. मी इथे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की जे प्रेमाचे आणि आनंदाचे क्षण तुम्हाला कुटुंबाबरोबर अनुभवायला मिळत आहेत ते अगदी हृदयात ठेवा आणि देवावर विश्वास ठेवून जे काही आहे, जे काही आपल्या आयुष्यात आहे, वाढलेलं आहे, घडलेलं आहे, अशा प्रकारे आपलं आनंदाने जीवन व्यतीत करा. एवढं सांगून मी माझी स्टोरी संपवते. ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. सादर प्रणाम. Thank you so much. Thanks for sharing. This is the real journey of GSC.